काय काय ना आपल्या जीवनाचं काय करावं तेच कळत नाही. आपल्या जीवनाचं काय करावं ते कळत नाही हेच फाडा. काय काय ना साधं जीवन जगायचं सुद्धा कळत नाही. एक जण निघाला सासरवाडीला. तिथे सासरेबुवा अंगणातच बसलेले होते. सासरेबुवा म्हणाले, राम राम जावई बापू, राम राम. हा म्हणाला राम राम. ह्याच्या ध्यानात होतं. आईने फक्त हो नाही म्हणायला सांगितले. सासरेबुवा म्हणाले, जावई बापू आले का? हा म्हणाला हो. मग सासरेबुवा म्हणाले, मग कसं काय चाललंय, बरं चाललंय का? हा म्हणाला नाही. मग सासरेबुवा म्हणाले, कुणी आजारी बिजारी आहे का काय? हा म्हणाला हो. मग सासरेबुवा म्हणाले, कुणी म्हातारी बितारी आजारी आहे का काय? हा म्हणाला नाही. मग सासरेबुवा म्हणाले, तर तुम्ही इथंच आहात, मग माझी मुलगीच की काय? हा म्हणाला हो. मग सासरेबुवा म्हणाले, आम्ही भेटायला जाऊ की काय? हा म्हणाला नाही. मग सासरेबुवा म्हणाले, तुम्ही काय आणता यात्रा उरकून चालली की काय? हा म्हणाला हो. हे शब्द ऐकून तर म्हातारं चक्कर येऊन धाडकन जमिनीवर पडतं. तेवढ्या त्याच्या बायकोचा म्हणजे म्हाताऱ्याच्या मुलीने तिच्या भावाला फोन केला. म्हणलं, हॅलो भैया, तुझे जिजू तिथे आलेले आहेत, काहीतरी पराक्रम करते. भैया म्हणतो, जिजू आले पण जिजूने पराक्रम केला आपण. बाबा स्वर्गाच्या रस्त्याला जाऊन परत माघारी आले. अशा बऱ्याच माणसांचा जन्म वेळा जातो. सिकंदराचाही जन्म वेळा गेला. सिकंदराने आयुष्यभर कमवण्याचा प्रयत्न केला आणि शेवटी या भवसागराच्या महापुरात सिकंदर वाहत गेला. आता ह्या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो, भय म्हणजे काय? भय म्हणजे काय? आता भय म्हणजे भीती. आता परत प्रश्न निर्माण होतो, माणसाला भीती कशा कशाची असते? माणसाला भीती कशा कशाची असते? बरेच माणसं बऱ्याच गोष्टींना भीतात. काय काय ना ॲक्सिडेंटची भीती असते, विद्यार्थ्यांना नापास होण्याची भीती असते, पुढाऱ्यांना निवडणुकीत पडण्याची भीती असते, सासूला सुण्याची भीती असते, म्हाताऱ्यांना वृद्धाश्रमाची भीती असते, सासूला सुण्याची भीती असते, शेतकऱ्यांना बाजारभावाची भीती असते आणि रोग्यांना आजाराची भीती असते आणि नवऱ्याला बायकोची भीती असते का नसते? असते का नसते? दोघे नवरा बायको जेवायला बसले. नवरा बायकोला जेवता जेवता म्हणाला, अगं तुझ्या भाजीच्या वाटी. ती म्हणाली, गप्प बसा, मला जेवून द्या. अगं पण लक्षात येत नाही का, कळत नाही का? अगं लक्षात येत नाही का, कळत नाही का? जेवताना बोलायचं नसतं. काय सांगायचं ते जेवण झाल्यानंतर सांगा. झालं जेवण, हा सांगा आता काय सांगायचं होतं ते सांगा. अगं तुझ्या भाजीच्या वाटीत एक मिळालेलं झुरं होतं आणि ते तू कढीपत्ता म्हणून खाल्लं. मी झुरं खाल्लं. मग तेव्हाच सांगायला काय झालं होतं, तेव्हाच करायला सांगितलं. मग लागली उलट्या करायला. वेग वेग